जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या जलसिंधू निवासी संकुल प्रकल्पाचं भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलंय। कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे विभागातील कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात मोठी सुधारणा होणार असून त्यांच्या कार्यक्षमतेलाही नवी चालना मिळणार आहे। यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना केवळ निवासस्थान नव्हे तर आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण जीवनशैली मिळावी हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश असल्याचं सांगितलंय। जलसिंधू निवासी संकुलाचा आराखडा उत्कृष्ट असून बांधकामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले। तसेच हा प्रकल्प 1.5 वर्षाच्या आत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून कर्मचाऱ्यांच्या सेवेत उपलब्ध करून द्यावा असेही त्यांनी सांगितलंय। या निवासी संकुलामध्ये आधुनिक सुविधा, सुरक्षित परिसर, प्रशस्त निवास व्यवस्था आणि आवश्यक नागरी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। त्यामुळे जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी अधिक अनुकूल वातावरण मिळेल। कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचावल्यास त्यांच्या कामातील उत्पादकता आणि कार्यक्षमताही वाढेल, असा विश्वास पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती ढोडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, मुख्य अभियंता मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती देताना निवासी संकुलात उपलब्ध होणाऱ्या विविध सुविधा, नियोजन आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत माहिती दिली। हा प्रकल्प नियोजित वेळेत म्हणजेच 1.5 वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येईल आणि त्याचे लोकार्पणही पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तेच करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। जलसिंधू प्रकल्पामुळे जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्थेचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार असून शासनाच्या कर्मचारी कल्याणाच्या धोरणाला या उपक्रमामुळे बळ मिळणार आहे।